नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार, स्वतेज न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आज आपण नांदेड चोरंबा या सर्कलमधल्या खंडेश्वर तांड्यामध्ये आलेलो आहोत आणि आज दिनांक 26 रोजी हिंगोली जिल्हा मतदारसंघातील चोरंबा या गावामध्ये मतदान बजावण्याचा हक्क दिला होता, परंतु देशमुखवाडी, साळावाडी आणि खंडेश्वर या गावातल्या लोकांनी कुणीही मतदान करायचं नाही म्हणून असा बहिष्कार टाकलेला आहे. आणि यांचा बहिष्कार याच्यामुळे दिलेला आहे की आपण आपल्या गावातला कुठलाही रस्ता दुरुस्ती केलेला नाही आणि गावात आपल्या कुठलीही सुविधा दिली नाही, म्हणून आज यांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे. हा बहिष्कार का टाकला आपण नागरिकांकडून आपण जाणून घेऊया. खंडेश्वरांची ती शाळा आहे. देशमुखवाडी हा रस्ता आहे. या रस्त्यामध्ये आणखीन काहीही सुद्धा सुविधा उपलब्ध झालेली नाहीये आणि इकडं आदिवासी आणि बंजारा समाजाचा सर्वात जास्त समावेश आहे. तर आपण इथं जमलेले नागरिक आहात. इथल्या नागरिकांना थोडीशी माहिती घेऊया, नागरिकांना विचारूया आपण. ठीक आहे, बरोबर आहे ना. कम से कम किती 4 महिने झाले म्हणते, मला माहित नव्हतं. त्या दिवशी मी दुसरं आले एकदम की मला असं मतदान करायचं. नमस्कार मंडळी. आज नांदेड जिल्ह्यामधील आपल्या चोरंबा बूथवर आपण मतदानाचा हक्क बजावणार होतात आणि हे हक्क आपण का बजावत नाही याच्यामध्ये काय आपण मत आहे सांगा. आपल्याला आपलं अगोदर नाव सांगा. लक्ष्मण डुकरे. आपण का बहिष्कार टाकला मतदानावर? आपल्या रोडसाठी पहिला रोड व्हायला पाहिजे, नंतरच आपल्याला मतदान करायचं होतं. पहिला प्रस्ताव दिलेली, आता आज 4 महिने झाले तर समजा प्रस्ताव देऊन तरी अजून काहीच कोणता निर्णय नाही. आणि आज येऊन विनंती करायला जातात तर आता मतदानाला करणार नाही. बरं, आपण आता इकडे यांच्याकडे विचारून घेऊया की आपलं मतदान पूर्ण किती आहे आणि का बहिष्कार टाकलात आपण? तर आमचं मतदान 655 आहे. चोरंबा ग्रामपंचायत अंतर्गत सायलवाडी, देशमुखवाडी, खंडेश्वर नगर. वारंवार शासनाला कळविल्याप्रमाणे आमच्या अर्जाला किंवा आमच्या विनंतीला कोणी मान दिले नाही. याच्यासाठी सर्व नागरिक आम्ही सर्वांनी बहिष्कार केलं. ग्रामपंचायत अंतर्गत असल्यामुळं आम्हाला कोणत्याच प्रकारची सुविधा नाही आणि शासनाच्या योजनेपासून आम्ही वंचित आहोत. आम्हाला पिण्याच्या पाण्याची बरोबर सोयी नाही, रस्त्याची सोयी नाही किंवा ग्रामपंचायतच्या अंतर्गत असल्यामुळं आम्हाला घरकुलाची सुद्धा सुविधा बरोबर नाही आणि शासन आमच्यावर वेळोवेळी लक्ष करीत नाही सर. ओके सर. मामा, आपण सांगा की याच्यामध्ये पूर्ण लोकसंख्या किती आहे? 655 लोकसंख्या आहे. मतदान 20 लोकसंख्या म्हणजे जे 1818 लोकसंख्या आहे आणि मतदान संख्या 655 आहे. आणि आम्ही इलेक्शनाच्या वेळेला आम्ही नेहमी करतात तिथं मतदान करतो, तरी आमच्याकडे त्यानं दुर्लक्ष केलं आहे. आतापर्यंत आम्हाला त्यानं कोणत्या रस्त्याची सोय केली नाही किंवा पाण्याची सोय नाही, तर ते याच्यासाठी आम्ही त्या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे. ओके सर. तर नागरिकांकडून तर आपण विचारपूस केली, जाणून घेतलं. आपण महिलांना सुद्धा विचारूया की आपण का मतदान करायला जात नाही. ताई, आपण रोड नाही म्हणून त्याच्यासाठी मतदान केलं नाही. म्हणजे हा पक्का निर्णय आहे का तुमचा? आपण मतदान आपण करणार नाही, कुणी जरी आलं तर मग जोपर्यंत तुमचा रस्ता झाल्यानं मग. बरं, आपल्याला कोणकोणत्या सुविधा नाही तिथं? पाणी नाही, घरकुल नाही, रस्ता नाही, रस्ता नाही, पाणी नाही, घरकुल नाही. नागरिकांचं असं म्हणणं आहे की माझ्या गावामध्ये रस्ता नाही, शाळा नाही, पाण्याची टंचाई आहे आणि बराबर कुठल्याही कामाच्या सुविधा नाही. यांच्याकडे सरपंचाचं सुद्धा लक्ष नाही आणि सरपंचाचं लक्ष नाही तर नाही, पण मंत्र्यांचं सुद्धा, खासदार आमदारांचं सुद्धा लक्ष नाही. आमदार खासदार इतके वेळेस अर्धापूरला येऊन जातात, पण या तांडीवाड्याला कधीही त्यांनी भेट दिली नाही. या लोकांचं असं म्हणणं आहे
आणि या लोकांचं असं आहे म्हणणं की जोपर्यंत आमच्या रस्त्याची मंजुरी करत नाही तोपर्यंत आपण मतदानाला जाणार नाही आणि मतदान टाकणार नाही म्हणून यांचा पक्का असा निर्णय झालेला आहे. अमृता राठोड. आपण आतापर्यंत कुठल्या सुविधासाठी आपण पाठलाग केला आणि मंत्र्याकडे खासदाराकडे गेलात? आम्ही गेल्या जानेवारीमध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये रितसर निवेदन दिलं. सगळ्या चारही ठिकाणचे सह्या घेऊन खंडेश्वर, सायलवाडी तांडा, दुसरा तांडा सायलवाडी आणि देशमुखवाडी सगळे नागरिकाच्या सह्या घेऊन आम्ही रितसर जिल्हाधिकारी यांच्याकडे एक निवेदन दिलं की बुवा आम्हाला पक्का रस्ता झाल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही. त्याच्यासाठी आम्ही मतदानावर बहिष्कार टाकत आहोत. आता या तांड्यात आणि म्हणजे याच्यामध्ये कोणकोणते लोक समाविष्ट आपल्या आता तांड्यात? यामध्ये हा एरिया टोटली अतिदुर्गम भाग आहे बरं काय. ह्या एरियामध्ये वाडीज आणि तांडे आहेत आणि याच्यामध्ये आदिवासी आणि बंजारा समाज राहतात. बरं, आपल्याकडे आतापर्यंत कोणते खासदार आमदार येऊन गेले? आतापर्यंत कुठले आमदार किंवा खासदार येऊन आपल्याकडे कुठे दिले नाही. उमेदवार आलता का? उमेदवार नाही. तहसीलदार सकाळी तहसीलदार आले होते. तहसीलदाराचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं होतं की बा आम्ही प्रोसेस मध्ये करतो आम्ही आणि तुम्ही माघार घ्या आणि मतदान करा. बरं, मग आता आपली काय इच्छा आहे? आमचं पक्का निर्धार आहे की आता मतदान करायचंच नाही. मतदानावर टोटली बहिष्कार राहणार आहे. आमदार खासदारापर्यंत माहितीच नाही. आमदार खासदारापर्यंत ठीक आहे.